झाली तर लिपी कशाला म्हणतात? लिपी म्हणजे काय? ज्या सांकेतिक चिन्हाने किंवा खुणांनी आपण लिखाण करतो, ज्या सांकेतिक चिन्हांनी किंवा खुणांनी आपण आपण लिखाण करतो. आपण काय करतो? लिखाण करतो. त्याला काय म्हणतात? आपण लिखाण करतो तेव्हा त्यास लिपी असं म्हणतात. काय म्हणतात? ज्या सांकेतिक चिन्ह असतात किंवा खुणा असतात त्यांना आपण जे लिखाण करतो त्याला लिपी म्हणतात. आणि तुम्हाला प्रश्न असा विचारला जातो, लिपीचा शोध लागल्याने डॅडॅस शक्य झालं, तेव्हा उत्तर लिहावं लागतं लेखन शक्य झालं. लिपीचा शोध लागल्याने काय शक्य झालं म्हणालो? लेखन शक्य झालं. मग लिपी किती प्रकारची आहे? आता सर्वप्रथम आपल्याला बघावं लागतं की लिपी कोणती? तर ब्राह्मी लिपी असेल, बरोबर आहे. आता मला समजा म्हणालो ब्राह्मी लिपीबद्दल विचारलं जातं, ब्राह्मी लिपीचं लिखाण सर्वप्रथम कोणी केलं? प्रश्न विचारला जातो, ब्राह्मी लिपीचं लिखाण सर्वप्रथम कोणी केलं? तर उत्तर घ्यावं लागतं स्वयं ब्रह्मदेवाने केलं. बघा, स्वयं ब्रह्मदेवाने केलं. आता मला सांगा, म्हणजे असाही प्रश्न विचारला जातो ब्राह्मी लिपीबद्दल. ब्राह्मी लिपीचं लिखाण स्वयं ब्रह्मदेवाने केलं आणि ब्राह्मी लिपी ही भारतातील सर्व लिपीची जननी म्हणून ओळखली जाते. मग कोणती लिपी भारतातील सर्व लिपीची जननी म्हणून ओळखली जाते? ऑप्शन विचारतात, खरोष्टी लिपी ऑप्शन देतात, ब्राह्मी लिपी ऑप्शन देतात, ऑप्शन देतात, काबुली लिपी ऑप्शन देतात, काबुली लिपी आणि ऑप्शन देतात ती मोडी लिपी. मग तेव्हा उत्तर लिहावं लागतं बाळांनो. काय? ब्राह्मी लिपीचं भारतातील सर्व लिपीची जननी म्हणून ओळखली जाणारी लिपी, तेव्हा उत्तर लिहावं लागतं ब्राह्मी लिपी. ब्राह्मी लिपीचं लिखाण कोणी केलं? स्वयं ब्रह्मदेवाने केलं. उद्या प्रश्न विचारला जातो, ब्राह्मी लिपीचं वाचन कोणी केलं? काय प्रश्न असा विचारला जातो, ब्राह्मी लिपीचं वाचन कोणी केलं? तर उत्तर लिहावं लागतं बाळांनो, जेम्स प्रिसेप यांनी केलं. कोणी केलं? जेम्स प्रिसेप. पण केव्हा केलं? ब्राह्मी लिपीचं वाचन जर जेम्स प्रिसेप यांनी केलं तर केव्हा केलं? 1837 मध्ये केलं. कधी केलं? 1837. मग उद्या प्रश्न विचारला जातो, ब्राह्मी लिपीचं लिखाण कशा पद्धतीने केलं जातं? उजवीकडून डावीकडे का डावीकडून उजवीकडे? उत्तर लिहावं लागतं याचं लिखाण मित्रो. ब्राह्मी लिपीचं लिखाण हे डावीकडून काय केलं जातं? उजवीकडे केलं जातं. डावीकडून कशाकडे केलं जातं? उजवीकडे केलं जातं. हे ब्राह्मी लिपीबद्दल. असं जर आपल्याला बघायचं असेल तर खरोष्टी लिपी आपण पुढच्या सेशनमध्ये बघणार आहोत. खरोष्टी लिपीलाच काय म्हणतात? गांधारी लिपी म्हणतात. गांधारी लिपी नाव कोणी दिलं? खरोष्टी लिपीचं वाचन कोणी केलं? खरोष्टी लिपीचं लिखाण कशा पद्धतीने केलं जातं? खरोष्टी लिपीला ऑरिओनियन लिपी असं सुद्धा म्हणतात. हे नाव कोणी दिलं हे आपल्याला पुढील भागात बघायचं.